हां, आता कालच सांगितलं की ही पुत्रसंगमहा नावाची थीम आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये वडील ओळखतात हा माझा मुलगा आहे. आता प्रसंगावश भेटल्यानंतर मुलाला अजूनही कल्पना नसते की हे आपले वडील आहेत. मग मुलगा म्हणजे वडील काय म्हणता येईल इनिशिएशन घेतात किंवा स्वतः पहल करतात किंवा पहिलं हे वडील करतात, अशा पद्धतीने आहे. पण पुन्हा तेच की हे वेगळ्या वेगळ्या काळात झालेलं आहे. आता कालचं जे आपण नाटक बघितलं होतं ते इसवी सन पूर्व 5व्या शतक म्हणतात आहेत, आणि आता हे जे आहे हे इसवी सन पूर्व पहिलं शतक किंवा किंवा इसवी सनाचं 4थं शतक. म्हणजे कालिदासाचा जो काळ आहे हे कालिदासाने लिहिलेला आहे. पहिलं जे होतं ते भासांनी लिहिलेलं होतं. कालिदासाचा जो काळ आहे तो काही लोकांच्या मते इसवी सन पूर्व पहिलं शतक ते इसवी सनाच्या 4थ्या शतकापर्यंत, म्हणजे इतक्या 500 शतकांचा फरक या काळामध्ये दाखवतात. तर कालिदास हा अतिशय प्रसिद्ध असा कवी लेखक आपल्या भाषेत असे आहेत, आणि त्यांच्या कलाकृती आजही त्याच्यावर कॉपी केल्या जाते किंवा त्यांच्या कृतींची कॉपी करून व्यवस्थित म्हणजे दुसऱ्या भाषांमध्ये केलं जातं. इतकं त्यांची कलाकृती ही प्रसिद्ध आहे. आता याच्यामध्ये दुष्यंत आणि सर्वदमन असं हे नाटकाचं नाव आहे, म्हणजे तुमच्या या धड्याचं नाव आहे. मूळ नाटकाचं नाव आहे अभिज्ञान शाकुंतलम. अभिज्ञान शाकुंतलम. थोडंसं तुमच्या माहितीसाठी तुम्ही विकिपेडिया किंवा गुगल सर्च करून एक भारत ज्ञान काहीतरी एक अशी साईट आहे, तर त्या साईटवर वगैरे जाऊन जर समजा तुम्ही बघितलं तर तुम्हाला अभिज्ञान शाकुंतलमची मूळ स्टोरी काय आहे ती थोडक्यात माहिती असली ना तर तुम्ही धड्याचा संदर्भासह स्पष्टीकरण खूप छान रीतीने देऊ शकाल. ठीक आहे. आवाज नको, शांत, उशीर झाला आहे आपल्याला. तर सर्वदमनाचं म्हणजे तर ही कथा तुम्हाला जी दिलेली आहे त्याच्या पूर्वीची कथा माहीत असली गरजेची आहे की एक शकुंतला नावाची ऋषिकन्या असते. तुम्ही एकदा प्लीज त्या मला एकदा मेसेज टाका की मी तुम्हाला लिंक पाठवते, किंवा तुम्ही माझ्यापेक्षाही स्मार्ट आहात, गुगल तर तुम्ही आरामात सर्च करू शकता. तर कृपा करून गुगल सर्च करून अभिज्ञान शाकुंतलम असं नाव टाका, तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. पण ही शकुंतला ही ऋषिकन्या असते आणि राजा असतो. राजा तिला म्हणतो की तुला मी अशी कशी घेऊन जाऊ, म्हणजे आता तू राजाची बायको आहेस तर मी तुला इतमामाने म्हणजे तुझ्या मानसन्मानासह तुला मी घेऊन जातो आणि तू थांब तेवढे दिवस. आईलाही काही प्रॉब्लेम नसतो, ही खूप लहान असते वयाने, तिलाही तसं काही हरकत नसते. पण होतं काय की ती त्याच्या चिंतनात गुंतलेली असते आणि त्यावेळेला दुर्वास नावाचे ऋषी येतात. ते फार रागीट आणि चिडके असं म्हणजे एकदम डोकं सततच आऊट असलेले असे ते ऋषी असतात. ते आवाज देतात भवती भिक्षां देई, आणि बया आपली आपल्या तालामध्ये विचारात बसलेली असते, तिला ऐकायलाच येत नाही. असं होतं ना कधी कधी की आपण आपल्या गुंगीत असलो, अभ्यास सोडू ना, अभ्यासात वगैरे कधी आपलं लक्ष वगैरे लागत नसतं. ठीक आहे. पण असं आपल्या आवडीच्या वगैरे काही गोष्टींमध्ये आपण मन रमलेलं असलं आणि कोणी आवाजही दिला आपल्याला अजिबात आवाज येत नाही. त्यातल्या त्यात आईनी बाबांनी वगैरे आवाज दिले की हे तर आवाज आपल्याला कधीच येत नाही कानावर. मग जोरात ओरडते आई, बहिरा झाला का. मग तेव्हा कुठे आपल्याला ते थोडंसं काय तू मला म्हणत होतीस इतकं आपण एकदम छान शांतपणे घेतो. पण ते दुर्वास ऋषी होते, त्यांनी आवाज दिला. ते काही तिचे आईबाबा थोडी तिचा मस्का मारायला. त्यांनी बघितलं ही काही लक्ष देत नाही आहे, त्यांनी सरळ पाणी घेतलं हातात आणि फाडकन, तेव्हाचे ऋषीमुनी धाडकन शापच देऊन टाकायचे. तसं त्यांनी तिला शाप दिला, तू ज्याच्या चिंतनात आहे तो तुला विसरून जाणार आहे. झालं बोंबलं. आता ऋषीचा शाप तर खरा होणारच. आता ज्याच्या चिंतनात आहे तो तुला विसरून जाईल असं म्हटल्याबरोबर तिच्या त्या 2 मैत्रिणी असतात
तिच्या सहाय्यक त्या येऊन त्या ऋषींना खूप हे करतात, अहो तिचं लक्ष नाही आहे, त्यातल्या त्यात ती प्रेग्नंट असते, त्याच्यामुळे मग तिचं म्हणजे हे नाही, तुम्ही काही करा, तिला माफी द्या. तर म्हणे नाही, शाप तर मी वापस नाही घेऊ शकत, एकदा शाप दिला तो होणारच. हां, पण एखादी आठवणीची वस्तू जर ही दाखवेल तर त्याला स्मृती वापस येईल. हिंदी पिक्चरचा बाप स्टोरी आहे खरंच. म्हणजे हिंदी पिक्चरच्या ज्या योगायोगवाल्या स्टोऱ्या असतात ना, त्या सगळ्या संस्कृत साहित्यातून चोरलेल्या मारलेल्या असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. मग काय होतं की त्या पोरी रिलॅक्स होतात. त्याच्यात त्याही पोरी किती वयाच्या, अशा 15, 16, 17 वर्षांच्या त्या पोरी, ती पण तशीच आहे, तशाच, अक्कलच तेवढी, जास्ती अक्कल नसते. मग काय होतं की इकडे त्यांना वाटतं की बरं झालं, हिच्याजवळ अंगठी आहे तर ही ती दाखवेलच. ते काही तिला सांगत नाही, त्या 2 मैत्रिणी. कशासाठी नाही सांगत की म्हणजे तुला असा शाप दिलेला आहे, मग तू अंगठी दाखव. त्यांना वाटतं की हिची अवस्था नाजूक आहे, उगाच आपण हिला असं काय सांगायचं म्हणजे ही अजून धाक घेईल. आणि त्या मैत्रिणी म्हणून तिला सांगत नाही, फक्त तिला 4-4 वेळा अंगठी सांभाळून ठेव. आता तिला काय वाटतं, सोन्याची अंगठी आहे, मौल्यवान अंगठी आहे, म्हणून या सांगतात. जसं आपल्या मैत्रिणी आपल्याला सामान नीट ठेव, सांभाळून राहा असं सांगतात, इन जनरल सूचना असतात त्या. पण होतं काय, जसं हिला सासूरवाडी पाठवतात हिचे बाबा, 2 जणांना, म्हणजे हिचे मानलेले भाऊ आणि एक आत्या, असे मिळून ते तिचं पार्सल सासरी रवाना करतात की सासरकडले काही येत नाही हिला घ्यायला, तर आपणच हिला पाठवून द्यावा, अशा पद्धतीनं तिला पाठवतात. पाठवल्यावर काय होतं की दरबारामध्ये राजा तिला खरंच ओळखत नाही. आता ती सांगते की आपण नाही का असं असं लग्न केलं होतं, मग आपण असं असं फिरत होतो, मग आता मी तुमच्या बाळाची आई होणार आहे. तर राजा भर दरबारामध्ये तिची पूर्ण हे घेऊन टाकतो की तुला मूलबाळ होणार आहे ते ठीक आहे, पण तू माझ्याशी कशाला संबंध जोडते, त्याचा काय माझ्याशी संबंध, तू सरळ म्हण की मला पोसायला जमणार नाही आहे, तर राजा म्हणून मी ते पोसील, प्रजेचं पालन करणं माझं कर्तव्य आहे, पण तू त्याच्यासाठी माझ्या चारित्र्यावर कशाला आळ घेते आहे. असं म्हटल्याच्या नंतर तिचे भावंड, तर भाऊ तेज दिमागाचे असतात, ते कलमुही कलंकिनी, हमारे पूरे कुल का खानदान का नाम तूने डुबा दिया, हमारी इज्जत गवा दी वगैरे अशा टाईपचे ते डायलॉग तिला भावांकडून ऐकायला मिळतात. आता आम्ही काही नेत नाही म्हणतात तुला, आता अशी बाई कोण नेणार, अशा पद्धतीनं तिला ते टाकून देतात. ती राजा म्हणतो की मी तुला सांभाळू शकतो, पण माझी बायको म्हणून नाही, एक गरीब स्त्री आणि जी अडलेली आहे असं म्हणून. पण ती स्वाभिमानी असते, तिला हे माहीत असते की हा माझा नवरा आहे. अच्छा, ती अंगठी का नाही दाखवत, तर झालं असं असतं, म्हणजे अंगठी दाखवायला तिला ते माहीतही नसतं, पण झालं असं असतं की ती तिच्या विचारात असताना, एक तर ती बारीक झालेली आहे तिच्या या अवस्थेमुळे, तिची अंगठी पाण्यात पडून गेलेली तिला माहीत पण नसते. आणि तो राजा बोलल्यानंतरही तिच्या ते डोक्यात येत नाही की आपण आता अंगठी दाखवावी. अशी गोष्ट झाल्याच्या नंतर आता ही रडत म्हणजे त्या रस्त्यांवरून जात असते. त्याच वेळेला एक झोट येतो आणि हिला स्वतःसोबत घेऊन जातो. तर नेमकं कोण असतो, तर तिची आई असते, मेनका नावाची अप्सरा. ही शकुंतला जी आहे ती मेनका अप्सरेची पोरगी आहे. ती सगळं बघते की माझ्या पोरीचा इथं छळ होऊन राहिलेला आहे, आणि मग तिची आई तिला घेऊन जाते आणि ठेवते कुठे, तर मारीच ऋषींच्या आश्रमामध्ये. तर मारीच ऋषी कोण आहे, तर मारीच ऋषी हे देवांचे वडील, म्हणजे देवा ज्यांच्याकडे येतात असे ते मारीच ऋषी, असे ते असतात. आणि त्यांचा आश्रम हा स्वर्ग आणि मृत्यू म्हणजे पृथ्वी यांच्यामध्ये त्यांचा आश्रम आहे. अशा ठिकाणी म्हणजे जिथे फक्त देवांना प्रवेश आहे, अशा आश्रमामध्ये अप्सरा असल्यामुळे तिला प्रवेश असतो, ती स्वर्गातली आहे म्हणून. तर तिला तिथे घेऊन जाते. मग यथावकाश तिचं बाळ होतं. मग तिचं बाळ झाल्याच्या नंतर सगळ्यांना हेच वाटत असतं की हा दुष्ट नवरा आहे, म्हणजे चांगला माणूस नाही आहे, जो आपल्या बायकोला नकारतो तो कुठून चांगला असणार आहे, म्हणजे लूज कॅरेक्टरचाच माणूस आहे की आपल्याही बायकोला तो ओळखत नाही, तो असा बोलला सगळ्यांच्या समोर. आता हिला हे आकलनालाच येत नाही की तो विसरून गेलेला आहे म्हणून, शापामुळे विसरलेला आहे म्हणून. त्याच्यामुळे हिचं राग स्वाभाविक आहे की इतके दिवस थांबला, एवढ्या गोष्टी केल्या, लग्न केलं,
आणि आता म्हणतो मी तुला म्हणजे हम आपके है कौन, हे अगदीच चुकीचं आहे. आणि तिला तो राग, आणि तिने सांगितल्यामुळे तिची बाजू ऐकलेले आश्रमातले लोक हे तिच्याचकडून, कारण ती स्वभावाने चांगली असते आणि छान असते पोरगी, तिचं काहीच दोष नसतो. इकडं काय होतं, पण नाटक असतं. इकडे काय होतं की एक मछुआरा मासोळी विकायला येतो आणि त्याच्याजवळ सोन्याची चांगली अंगठी असते. कशी, तर तो ती मासोळी चिरल्यानंतर त्या मासोळीच्या पोटात त्याला एवढी मोठी ती अंगठी सापडते ज्याच्यात सोनं रत्न वगैरे असतं. आता हे सगळं बघितल्याच्या नंतर तो सोनाराकडे जातो. सोनार बघतो, आता याला काही लिहिता वाचता येत नसतं, त्याला ती अंगठी मौल्यवान दिसते, त्याला असं वाटतं की विकल्या जाईल आणि जो काय भाव मिळेल तर मासोळी विकण्यापेक्षा जास्ती भाव मला मिळून जाईल, माझी ददात जाईल, असा विचार करून तो सोनाराकडे जातो. पण सोनाराला म्हणजे त्याला वाचता येत असतं. तो बघतो की ही राजाची अंगठी आहे. राजाची अंगठी याच्याजवळ कशी आली, तर आता नॅचरली असा फाटका माणूस असेल किंवा म्हणजे असा व्यवसाय करणारा जर माणूस असेल डेली वेजेसवाला, त्याच्याजवळ जर समजा काही भारी दिसलं तर पहिलं डोक्यात काय येतं, आपल्या चोरली असेल. म्हणजे किती सहज आपण प्रिज्युडियस माइंडनी विचार करत असतो की यांनी चोरलीच असेल. हा काय करतो, याला इथं बसवून ठेवतो आणि राजपुरुष म्हणजे पोलिसांना बोलावतो. पोलीसच असतात अथपासून इथपर्यंत, म्हणजे पूर्वापार तशाच मेंटॅलिटीचे ते पोलीस असतात. ते येतात, त्याला दणके मारायला लागतात. खरं सांग, 3rd डिग्री तू आणलीच कुठून, चोरीच केली तू. तो म्हणतो नाही मी चोरली नाही, मासोळीच्या तोंडात होती. खोटं बोलतो का म्हणतो, आता खरंच आहे, मासोळी कशी काय गिळेल बा, तू काही सांगतो. मग काय होतं की आपण राजाची अंगठी सापडवली, त्या पोलिसाला एकदम ग्रेट वाटतं ना, म्हणजे आपण केवढं मोठं हे केलेलं आहे काम. ते काय करतात, राजाकडे जातात. हा बधत नाही म्हटल्यावर, कबूल करत नाही म्हटल्यावर राजाकडे जातात. राजाच्या हातात ती अंगठी, म्हणजे अशा हातात देण्याची पद्धत नसते, त्या मोठ्या नोकराकडून देऊन राजाच्या हातात जेव्हा ती अंगठी येते, तो बघितल्याबरोबर राजाला पूर्ण फ्लॅशबॅक आठवायला लागतं. आणि हेही आठवतं की दरबारात ती आली होती, तिने बिचारीने तिची जी काही शालीन मर्यादा आहे ती जपत तिने आठवून देण्याचा प्रयत्न केला की मी तुझी बायको आहे, आपण असं, पण मी तिला कसा वाटेल ते बोललो. हे एक प्रकारे मी माझीच बेइज्जत करून घेतली, माझ्याच बायकोची बेइज्जत करून मी माझी बेइज्जत करून घेतली. हे त्या राजाच्या लक्षात आल्यावर त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी. इकडे पोलिसाला असं वाटतं की खूप मौल्यवान अंगठी सापडली म्हणून राजाच्या डोळ्यातून पाणी येतं आहे. तो अजून त्या चोराला एक फाटकन मारतो. ते तसं असतंच, म्हणजे सगळ्यांच्या समोर बॉसिंग करायची आवड, तर तो अजून मारतो त्या कोळ्याला. तर राजा एकदम फटकन म्हणतो नको त्याला मारू नको, त्याला 1000 सुवर्ण मुद्रा दे आणि त्याची रवानगी कर. मग एकदम सीन चेंज. तो जो आतापर्यंत लाता खाणारा कोळी असतो तो एकदम असा भांबावल्यासारखा बघतो, त्याला विश्वास नाही बसत. पण त्या पोलीसच्या बरोबर लक्षात येतं, म्हणजे हा कोणीतरी विशेष यांनी काम केलेलं आहे, विशेष सापडवलेलं आहे. तो सांगतो, स्टोरी सांगतो की मला अशी सापडली, मला बाकी काही माहिती नाही. तर राजा त्याला सुवर्णमुद्रा दे म्हणतो. लगेच पोलीस त्याला की तू राग नको मानू आणि माफ करून टाक, तुझी एवढी जवळची ओळख आहे आम्हाला माहिती नव्हतं. हे तर कॉमनच असतं. मग इकडे राजा आता अस्वस्थ होतो की ही प्रेग्नंट बाई, ही एकटी, ही गेली कुठे असेल. आता तो राजा आहे, तो अख्ख्या पूर्ण आपल्या याच्यात त्याच्या हैसियतनुसार सगळीकडे शोध घेतो, तो काही सापडत नाही. मग एक दिवस, आता हा राजा पराक्रमी असतो, तर राजाला इंद्र बोलावतो युद्ध करायला, म्हणजे दुसऱ्यांसोबत युद्ध करायला याची मदत घेतो. आता हा राजा खूप ग्रेट असल्यामुळं याला इंद्राकडे जर परमिशन आहे, पासपोर्ट व्हिसा सगळा तयार आहे त्याचा, तर मरीच ऋषींच्या आश्रमाचाही व्हिसा याला सहज मिळत असतो. तर आता येता आपण मध्ये थांबूया, नाईट हॉल्ट करूया आणि यांच्या आश्रमामध्ये यांना नमस्कार करून मग पृथ्वीवर जाऊ, असा विचार करून तो आलेला आहे आश्रमामध्ये. आणि इथून तुमची गोष्ट सुरू होते. ठीक आहे, तर आता ही गोष्ट आपण ऐकूया, म्हणजे वाचू आता धडा. बालः जृंभस्व सिंह दंतांस्ते गणैष्य. आता हा लहान मुलगा आहे, तिथं दिलेलं आहे चित्र, पण त्या चित्रावरून समजू नका, पण थोडीफार आउटलाईन समजून घ्या की एक लहान मुलगा आहे आणि तो सिंहाच्या पिल्लाला, छावा म्हणतात त्याला असा तोंड उघडायला लावत आहे.
तू आ कर, तू जांभई दे, आ कर, मला तुझे दात मोजायचे आहे, असं तो म्हणतो आहे. आता तुम्ही विचार करा, आजकालचं लहान पोरगं असेल तर मोबाईल खेळेल, ते बटणं दाबेल, ठीक आहे. आता तो जुन्या काळाचा पोरगा आहे, त्याची खेळणी काय असेल? आमच्या लहानपणी आम्हाला असे लाकडाचे खेळणे मिळायचे, असे वेगळे वेगळे वेगळे, मातीचे, लाकडाचे, कधी कधी कापडाची बाहुली मिळायची. तर हे अशा टाईपचे खेळणे आमचे असायचे. तर तेव्हाच्या काळी खेळणे म्हणून काय, हेच आजूबाजूचे पशुपक्षी. आणि तुम्ही एक बघा, ज्यांच्याकडे कुत्रं असेल त्यांना हा अनुभव असेल की जर कोणी लहान मुलगा आला ना तर कुत्रं त्याला काही करत नाही. किती काही असो, मोठ्या माणसांच्या अंगावर तो भुंकेल, पण लहान मुलाला त्यांनी चावलं, लहान म्हणजे लहान, जे लहान असतं त्याला तो उपद्रव करत नाही. कधी कधी खरं तर खूप उपद्रवी पोरं असतात, जाऊन त्या टोचे मार, हे कर, पण कुत्रा ना त्या लहान मुलांना काही त्रास नाही देत, कारण त्यांनाही तो सेन्स असतो जरी पशु असले तरी. तर आता हा सिंहाचा पोरगा आ कर म्हणतो आहे, जांभई दे, जांभई, जांभई केली की आ होतं ना पूर्ण, म्हणून म्हणतो आ कर, मला तुझे दात मोजायचे. हे असं का करतात? कारण त्या वयातली जी मुलं असतात ना त्यांना ते नाही का, जुने दात पडतात, नवे दात येतात. तर सगळेजण विचारतात दात पडले की त्याचे, म्हणजे साधारणतः त्या वयोगटातल्या पोरांना दात पडले वाटतं, तू म्हातारा आहे, अशा टाईपच चिडवण्याची पद्धत आहे फार जुनीपासून. आताही तसंच चिडवतात, काही वेगळं नाही चिडवत. मग दात आले का, किती आले, म्हणजे सतत आपलं त्यांना तिकडंच लक्ष वेधतात. तर तोही तेच करतो आहे. जे लहान मुलांना चुप बस, जोरात बोलायचं नाही असं म्हटलं की ते लहान मुलंसुद्धा त्याच टोनिंगने त्यांच्यापेक्षा लहानांना तसं ऐकवत असतात. त्यांच्या बाहुल्यांना तुला किती वेळा सांगितलं मस्ती करायची नाही, नीट जेव, असं जर त्याची आई म्हणत असेल ते बाळ नक्की त्याच्या बाहुलीला तोच डायलॉग मारतो. मुलं अनुकरणशील असतात. तसंच इथं पण आहे की तो सिंहाला म्हणतो आ कर, मला तुझे दात मोजायचे आहे, कारण याचे दात येत असतील, काही पडत असतील, काही नवे येत असतील, तर हे त्याच्यावर प्रयोग मोठी माणसं करत असतील, तो त्या सिंहावर तोच प्रयोग करतो आहे. आता प्रथमा म्हणजे तिथल्या ज्या तपस्वी ऋषीमुनींच्या हे आहेत त्यातली जी पहिली आहे तिला म्हणतात. ती म्हणते प्रथमा तापसी अविनीत हंत वर्धते एव तव संरंभ. अरे अविनीत म्हणजे आता उर्मट किंवा ज्याला असं नीट मॅनर्स नाही आहे, असा म्हणजे जो नीट नाही वागत आहे, असा ज्याला नम्रता, ज्याला शिष्टाचार कळत नाही, अशा हंत ओफो असं म्हणते. तुझा ना राग दिवसेंदिवस वाढतो आहे, म्हणजे आता तो असा पिचकतो आहे ना, तो सिंह सुटायला करतो आहे आणि तो अजून जोरात त्याला दाबून त्याचं तोंड उघडायला करतो आहे. आता खरंच विचार करा, कुण्याही प्राण्याचं असं तोंड उघडायचं म्हटलं तर त्या प्राण्याला त्रास नाही का होत? त्यांनी त्याचं उघडला हा भाग वेगळा, कोणालाही आपल्यालाही जबरदस्तीने तोंड उघडा म्हटलं आपल्यालाही त्रास होणार आहे, कोणी जर फाकवून उघडलं तर. तसं स्थाने खलु ऋषीजनेन सर्व दमन इति कृत नामधेय असी. ऋषी लोकांनी म्हणजे जे नाव ठेवलं तुझं सर्व दमन, ते खरोखर योग्यच ठेवलं. म्हणजे नाही तर असं असतं ना, नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा, नाव गंगा तडफडते पाण्याने, अशा ज्या म्हणी आहेत, तर ती कसं आहे, नाव एक आहे आणि ते नावाच्या नुसार हा बिलकुलच नाही आहे, पण याचं नावही बरोबर ठेवलेलं आहे. काय नाव ठेवलं आहे की सर्व दमन, म्हणजे काय, सगळ्यांना दाबणारा, दाबून ठेवणारा, म्हणजे डॉमिनेटिंग असा त्याचा वाईट अर्थ निघतो, पण सगळ्यांना कंट्रोल करणारा हा तसाच करतो आहे. म्हणजे छोट्या छोट्या प्राण्यांना छळतोच आहे एक प्रकारे. आत्मगतम, आता हा राजा आहे, तिथे बघा त्या झाडाच्या पाठीमागे तो राजा, तर तो वेडा वाकडा काढलेला आहे, पण त्याला राजा समजून घ्यायचं, म्हणजे अशी सिच्युएशन आहे. तर आत्मगतम किं नु खलु बाले अस्मिन औरसह इव पुत्रे स्निह्यती मे मनः. आता या बालकावर माझं मन औरस पोरावर प्रेम केल्यासारखं का लागतं आहे. हाच डायलॉग भीमाने पण म्हटलं होतं, कळलं. म्हणजे ते तेरा मुझसे है पहले से नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, ते एकदा बघून घ्यायचं. तर त्याही पिक्चरमध्ये तसंच आहे, तो त्याचाच पोरगा असतो आणि त्या पोराकडे बघून त्याला एकदम लोभ येतो. तर भाऊ म्हणजे इतका लोभ काय येतो, कारण काहीतरी तर नातं असलं पाहिजे तुझ्यातून माझ्या, ठीक आहे. हा डायलॉग मोठ्या माणसाने छोट्या मुलाला मारला तर ठीक वाटतो, पण बरोबरीची मुलं जेव्हा बरोबरीच्या मुलीला म्हणतात तेव्हा हे योग्य नाही आहे.
लाता खाऊ धंदे असतात, ते लक्षात ठेवायचे. असं करायचं नाही. नूनम अनपत्यता माम वत्सलयती. तर हो, तर अनपत्यता, मला मूलबाळ नाही म्हणून कदाचित मला असं प्रेम वाटत असेल. म्हणजे जेव्हा आपल्याला मूलबाळ नाही आहे तेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या मुलांमध्येही आपली मुलं वाटायला लागतात, आणि असं असेल कदाचित, असं तो स्वतःलाच म्हणतो. म्हणजे या एका वाक्यात राजाच्या मनाची कारुण्य, राजाच्या मनातला जो एक रिकामेपणा आहे ना, तो दिसून येतो आपल्याला. पण पहा, ही सिच्युएशन भीमाच्या याच्यात आलेली होती की या मुलाकडे बघून मला असं खूप प्रेम का वाटतं आहे, असं तोही म्हणतो आणि हाही म्हणतो. म्हणजे डायलॉग सेम. किती वर्षाच्या नंतर? तो इसवी सनाच्या 5व्या शतकाचा आणि हा इसवी सन पूर्व 1 ते 4. म्हणजे एवढ्या वर्षांच्या अंतरातही थीम चेंज नाही झालेली आहे, ट्रीटमेंट बदललेली आहे. हेच बघायचं तुम्हाला नंतर. प्रथम वत्स एनम बाल मृगेंद्र मुंच. बेटा, या लहान मुलाला सोड, या लहान शावकाला सोड, म्हणजे हा सिंहाचं बालक आहे त्याला सोड, ठीक आहे. अपरम ते क्रीडनकम दास्यामी, मी तुला ना दुसरं खेळणं देते असं. आता सर्व दमन कुत्र देही येतात. तो पोरगा चांगला अवखळ डॅम्बिश आहे. ते लहान मुलं असे नसतात का, असे चांगले असे बोंडस आणि म्हणजे खेळणारे एनर्जेटिक असतात, बदमाशी करतात, सगळ्यांना सळो की पळो करून सोडतात त्यांच्या ओव्हर एनर्जी म्हणून. तसा तो आहे. तो म्हणतो कुठे आहे खेळणं, दे ते. तो आधीच हात वरती करतो. म्हणजे तिने फक्त शब्द उच्चारला, तू याला सोड, मी तुला दुसरं खेळणं देते. त्याचा विश्वास नाही आहे. त्यांनी एका हाताने ते पकडूनच ठेवलं आहे सिंहाचं छावा, आणि तो दुसऱ्या हाताने म्हणतो कुठे आहे खेळणं, दे आधी. हात समोर. आता हात समोर केल्याबरोबर तो राजा, त्याच्या डोळ्यांची कमाल बघा. कथम चक्रवर्ती लक्षणं मानेना धार्यते. अरे, आणि चक्रवर्ती लक्षणं कशी काय धारण केलेली आहे. हात समोर केल्याबरोबर तो राजा, आता पहा, समजा इथे राजा असा मागे आहे, त्याला हात दिसला म्हणजे मायक्रोस्कोपिक डोळे होते त्याचे. टेलिस्कोपिक, मायक्रोस्कोपिक म्हणण्यापेक्षा टेलिस्कोपिक अलॉंग विथ मायक्रोस्कोप. कारण इतक्या दूरच्या ते लक्षणं त्याला दिसली. अच्छा, लक्षणं कशी असतात, इथे तुम्हाला मागे दिलेले आहे बघा, चक्रवर्ती लक्षणांची, हे इथे दिलेलं आहे. काय म्हणतात, अतिरिक्त करः यस्य ग्रथित अंगुलिकः मृदू चाप अंकुशांकितः यः च चक्रवर्ती भवेत् ध्रुवम. काय म्हणतात की अतिरिक्त अंगुली, म्हणजे आपल्याला 5 बोटं असतात, एक 6वं बोट असतं. आता असं म्हणून तुम्ही म्हणू नका की ऋतिक रोशन चक्रवर्ती होणार आहे. 6वं बोट असलेला प्रत्येकजण चक्रवर्ती होईल असं नाही आहे. तर चक्रवर्ती म्हणजे काय, तर राजांचाही राजा, म्हणजे अनेक राजे ज्याच्या आधिपत्याखाली असतील असा मोठा सम्राट तो चक्रवर्ती असतो. तर ग्रथित अंगुलिकः मृदू, आणि ज्याचे बोटं अतिशय सॉफ्ट मऊ असतं, कडक कडक नसतं. हां, आणि अजून काय, चाप अंकुश, म्हणजे त्याच्या हातावर धनुष्य, बाण, अंकुश, म्हणजे बाणाचे वगैरे असे चित्र, म्हणजे साईन असायला पाहिजे, तर तो नक्की म्हणे चक्रवर्ती होतो. ठीक आहे. आणि चक्र असतात इथं पाया, बोटांवर, बोटांच्या ह्याच्यावर शंख आणि चक्रापैकी चक्र असतं. आता ते पाहत काही बसू नका, आपण काही चक्रवर्ती वगैरे होणार नाही आहे, होऊन काही फायदाही नाही आहे, कारण राजेशाही संपलेली आहे. बरोबर आहे. आणि काही अर्थ नाही आहे 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये फटाके स्वतःच्या मागे लावून घेण्यात काही अर्थ नाही. सुखाने चांगलं माणसाने जगावं, दुसऱ्यालाही जगू द्या. नेक्स्ट. तर तो राजा म्हणतो, बापरे, यांनी कसं काय चक्रवर्ती लक्षणं याच्या हातावर आहेत बरं. म्हणजे ऋषीच्याकडे असलेला पोरगा. म्हणजे आजच्या घटकेला जर समजा आपण बघितलं की बा चपराशाकडल्या एखादा मुलाचं लक्षणं जर समजा राजे, म्हणजे एकदम लीडर होण्याची किंवा क्लास 1 ऑफिसर होण्याचे असतील, तर आपल्याला आश्चर्य वाटतं की इथं कसं काय असं. तर सुब्रते न एषः शक्यः एषः वाचा मात्रेण विरमयितुं गच्छत्वं मदीय उटीजे मृत्तिका मयूरः तिष्ठति तम अस्य उपहर. आता ती जी पहिली दुसरी बाई आहे तापसी, ती म्हणते की पहिल्या बाईला आवाज देते सुव्रते. आता तिचं नाव आहे सुव्रता किंवा
चांगलं व्रत करणारी असं तिला ती कॉमेंट्स करते, जेही असेल. ठीक आहे. तर ती म्हणते की अगं याला ना नुसत्या बोलण्याने शांत करणं शक्य नाही. म्हणजे तू याला म्हणशील मी देते, तर हा पोरगा काही ऐकणाऱ्यातला नाही आहे. तू असं कर, तू जा माझ्या झोपडीमध्ये एक मातीचा मोर आहे, तो घेऊन ये. तर मातीचा मोर खेळणं, तेव्हाची खेळणी मातीची, तर तू जाऊन घेऊन ये. प्रथमा तथा इति निष्क्रांता. तर ती पहिली जी आहे ती म्हणते बरं ठीक आहे. म्हणजे दुसरी ही सिनियर दिसते थोडीशी, तर ती म्हणते जा माझ्या ह्याच्यातून घेऊन येतं. ही गेली आहे पहिली आणि ती निघून जाते. आता दुसरी जी आहे तिला राजा दिसतोय. ती राजानं अवलोक्य, राजाला बघून म्हणते भद्रमुख एही तावत. भद्रमुख म्हणजे भल्या गृहस्था, जेंटलमॅन अशा अर्थाने ती म्हणते की इकडे या बरं थोडंसे. मोचय एनम बाध्यमानम बालमृगेंद्र. या बांधून ठेवलेल्या, जखडून ठेवलेल्या बालमृगेंद्राला म्हणजे बालसिंहाला तुम्ही कृपा करून मुक्त करा, सोडवा. सोडवा कोणाच्या तावडीतून सोडवा? या बदमाश पोराच्या. हा चांगलाच बदमाश पोरगा आहे. ठीक आहे. त्यांनी त्या सिंहाच्या पोराला असं दाबून कचमुसं करून टाकलेलं आहे, तर कृपा करून या आणि याला सोडवा. त्या बाईच्याने हा काही पोरगा ऐकत नव्हता. ठीक आहे. राजा उपगम्य सस्मितम आई भो महर्षीपुत्र. आता तो जवळ जातो आणि हसून म्हणतो की अरे महर्षीपुत्रा. आता तो नॅचरली म्हणजे समजा आता तेच तुम्हाला पुन्हा की समजा आपण झोपडपट्टीमध्ये गेलो तर तिथे एखादा श्रीमंताचा पोरगा खेळायला आला असेल हे थोडी आपल्याला माहीत असेल ना. तो तो तिथलाच असेल, लोकॅलिटीतला, हेच आपण समजून त्याला त्याच पद्धतीनं आवाज देऊ. तसं ऋषींच्याकडे आलेला आहे तो. ऋषींकडे आल्यामुळे तो आवाज देतोय ऋषीपुत्र. आता त्याच्या राजाचं अंडरस्टँडिंग तेच. आपण फार जजमेंटल असतो. म्हणजे पूर्वी आपण आधीचं हे ठेवूनच समोरच्याशी बोलत असतो. तर त्यांनी काय बघितलं की आश्रम आहे, सगळे लोक ऋषीमुनीच असतात. नॅचरली हे लहान मूल कोणाच्या तरी ऋषीचंच असणार आहे, म्हणून तो ऋषीपुत्र म्हणतो आहे त्याला. तर ही बाई एकदम त्याला टोकते आहे. भद्रमुख, भल्या बोलणाऱ्या माणसा, भल्या माणसा. न खलू अयम ऋषीपुत्र. हे 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 हा ऋषीचा पोरगा नाही आहे. एवढं नालायक पोरग ऋषीचं थोडी असणार आहे, असं त्या बाईला एकंदरीत म्हणजे लक्षणांवरून हे एवढं वात्रट पोरग कसा ऋषीचा असेल असं. ठीक आहे. मग बालकम उपलालयन. आता तो त्या बाळाला लाडवतो आहे. कोणाचंही म्हणजे आपणही समजा असं लहानसं पोरगं कोणाचं बघितलं जे छान खेळतं आहे मस्त, तर आपल्यालाही छान वाटतं, आपणही त्याला असं थोडंसं लाडवतो. तर तसं राजा त्याला लाडवतो आहे. अनायसे चान्स मिळाला जवळ येण्याचा. तर न चेत मुनिकुमार हा अयम कहा अस्य व्यपदेश. माझा हा ऋषीचा मुलगा नाही आहे, तर याचा वंश कोणता आहे? जसं आजकाल आपण तुमचं आडनाव काय विचारतो, तर जुन्या काळी ते वंश विचारायचे. म्हणजे रामाचा वंश कोणता होता? इक्ष्वाकू वंश होता. कृष्णाचा कोणता होता? यदू वंश होता. ठीक आहे. यदू वंश होता. ते हे असे ते वंशांनी ओळखले जायचे. लोकसंख्या कमी होती ना रे पोरांनो. आता इतके आहे की त्या आडनावाचे जरी असले तर मग आपल्याला सांगावं लागतं नाही नाही आम्ही अमक्या गावचे हे आडनाव असलेले. मग काय तर इतकी ओळख म्हणजे खूप झाले ना. आपण किती क्रॉस केलं आहे भारताने. 1 करोड 100 करोडच्या वर 130 करोड 135 करोड. आपलं काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे त्याच्यामध्ये, पण तरी लोकसंख्या एवढी आहे. नेक्स्ट मग तर ती द्वितीया सांगते पुरुवंश. वंश कोणता? तर पुरु नावाचा वंश आहे बघ. आत्मगतम कथम एक अन्वय मम. आता राजा म्हणतो ज्याचा माझा वंश एकच कसा? स्वाभाविक आहे. म्हणजे राजा आता विचारात पडला. ना माझ्या बापाला दुसरी पोरं, ना मला भावंड, ना मला झालेली पोरं, ना हा कसा काय आमचा याचा वंश एक? ठीक आहे. जसे आपल्याकडे काय काय देशमुख, पाटील हे आडनाव इतके कॉमन असतात किंवा माझंही देशपांडे आडनाव, असे काही काही आडनाव असतात. जसं आत्ता मेश्राम येऊन गेला. ही आडनाव एवढी कॉमन आहे की एक दगड जरी मारला तर 5-6 जण हेच निघतील, दुसरं काहीच नाही. म्हणजे हेच आडनाव आपल्याकडे कॉमन आहेत मराठी माणसांमध्ये. तुम्ही UPमध्ये गेले तर त्यांची आडनावं तेवढीच, शर्मा, वर्मा अशा टाईपचे, पांडे अशा टाईपची कॉमन आडनावं असतात त्यांची. यादव
हे असे आडनावं कॉमन असतात. म्हणजे ओ यादव असं म्हटलं तर 5-6 जण नक्कीच मागे वळून बघतील की कोणत्या यादवला म्हणाले. तर तसं आपलं महाराष्ट्रीयन, तर तसं तेव्हाचं एवढं पॉप्युलर आडनाव नसल्यामुळे, तो वंश नसल्यामुळे, पॉप्युलर म्हणजे स्प्रेड झालेला नसल्यामुळं त्याला आश्चर्य वाटलं. माझा आणि याचा एकच कसं काय बरं वंश आहे असं तो म्हणतोय. प्रकाशम कथम अस्य जननी अत्र देवगृहो तपोवने प्रसूता. आता तो आश्चर्य वाटलं आणि तो म्हणतो की जर हा त्या वंशाचा पोरगा आहे, हा मुलगा त्या राजवंशाचा आहे, तर मग याची आई इथे कशी काय जन्म दिला बरं याच्या आईने इथे? तोही कोणत्या आता देवगुरूंच्या आश्रमामध्ये कसं काय याने जन्म दिला? म्हणजे जिथे फक्त देवाची किंवा ऋषींचीच पोरं अपेक्षित आहेत, ज्याचा मानवी जीवनाशी संबंध नाही, तर ही आली कशी? म्हणजे याची आई मानवी असून इकडं कशी काय आली असेल? अप्सर असं संबंध आहे ना. आता ती सांगते की अप्सरेच्या संबंधामुळं तिच्या आईने इथं जन्म दिला. अप्सरेचा संबंध म्हणजे तुम्हाला सांगितलं, मेनकेची ती कन्या आहे. मेनका अप्सरा असल्यामुळेच तिला इथं प्रवेश मिळाला, नाही तर मिळाला नसता. इथली सिटिझनशिप अशक्य होती तिला. आई तिकडली असल्यामुळं तिचे NRI कोट्यातून तिकडं प्रवेश झाला. नंतर अपवार्य हंत. आता त्याने अपवार्य हंत द्वितीयमिदम आशाजननम. आता तो आपल्या मनाशी म्हणतोय की अरे हे दुसरं मला आशाजनक चित्र वाटतं आहे, म्हणजे जेणेकरून माझी आशा पल्लवित होते. पहिलं हे की हा राजाचा पोरगा आहे, ठीक आहे. पहिलं तर त्याच्या हातावर चक्रवर्ती लक्षण आहे. दुसरं असं की तो कुरुवंशाचा आहे. आता तिसरं त्याला कळलं की याची आई अप्सरेशी संबंधित आहे. आणि त्यालाही माहीत असतं की आपली शकुंतला जी आहे ती अप्सरेची कन्या आहे, त्याला माहीत असतं. म्हणजे अजून एक त्याला हे मिळालं. अथ सा अत्र भवती किम आख्यस्य राजर्षी हे पत्नी. आता तो डायरेक्ट विचारणार कसं बायकोचं नाव? म्हणजे पहा, त्याने डायरेक्ट विचारलं, एक्सक्यूज मी. भीम म्हणतो, एक्सक्यूज मी, तू कोणाचा पोरगा आहेस? तुझ्या आईचं नाव काय आहे? असं तो डायरेक्ट भीम विचारतं. म्हणजे इसवी सन पूर्व 4-5व्या शतकामध्ये, इसवी सन पूर्व 4-5व्या शतकामध्ये आईच्या चौकशा करणं हे समाजाला धरून होतं. पण हेच या राजाच्या काळापर्यंत, म्हणजे इसवी सन पूर्व 1 ते इसवी सन 4थ्या शतकापर्यंत येता येता सभ्यतेचे मापदंड बघा कसे बदलले की परस्त्रीचं नाव विचारायचं नाही, परस्त्रीविषयी चौकशा करायच्या नाही. म्हणून तो इनडायरेक्टली विचारतोय की कोणत्या राजाच्या त्या पत्नी आहेत असं विचारतो, ठीक आहे. आता याला असं वाटतं की नाव घेईल कुठलं तरी राजाचं. तर ती द्वितीया म्हणते, कह तस्य धर्मदार परित्यागनः नाम संकीर्तनम कर्तुमी चिंतयिष्यति. आता ती बाई एकदम वैतागून सांगते, स्वतःची धर्माची बायको सोडून दिलेल्या माणसाचं नाव कोण घेईल बरं? हे इतक्या स्वतःचं नाव, म्हणजे असं चुकीचं नाव तोंडात घेऊन आपलं तोंड का खराब करून घेईल असं. मला तर नाही हां. तर ती एकदम झिटकारून टाकते. मग राजा स्वतःच्या मनाशी म्हणतो, इयम खलु कथा मामेव लक्षी करवती. ही जी या बाईनी कथा सांगितली आहे ती मलाच जणू काही टोचती आहे, म्हणजे मलाच माझ्यासाठी जणू सांगितल्यासारखी वाटते. यदि तावद अस्याः शिशोः मातरं नामतः पृच्छामि अथवा अनार्यः परदार व्यवहार. मी याच्या आईचं नाव विचारू का? या मुलाच्या आईचं नाव विचारू का? नको बाबा. दुसऱ्याच्या पत्नीच्या चौकशा करणं हे अनार्य आहे, हे अयोग्य आहे, शिष्टाचाराला धरून नाही. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की 5 शतकामध्ये समाजाच्या मान्यता बघा कशा बदलल्या की आईचं नाव, परक्याच्या आईचं नावाची चौकशी केल्या जात नाही आहे, ठीक आहे. इथं त्याला ती मर्यादा आलेली आहे. या समाजाच्या रूढी बदलत असतात. बरं, तुमच्या आजीला बघा, तुमची आजी डोक्यावर पदर घेऊन राहणारी बाई असेल, तुमची आई डोक्यावर पदर नाही घेत, खांद्यावर पदर घेते. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्ही म्हणजे साड्या रेग्युलर घालाल का याची पण गॅरंटी नाही आहे. म्हणजे समाजाचे विचार कसे बदलले बघत राहा. म्हणजे समाजाचं हे बदललं. जुन्या काळी मुलींना शिकवत नव्हते,
आता शिकवायला लागले. असं समाज हळूहळू बदलत असतो, हे आपल्याला इथं पण दिसून येतं आहे. ठीक आहे. नाटक बघायचं म्हणजे काय, स्टोरी तर तीच आहे, पण त्याची ट्रीटमेंट कशी वेगळी झाली ही आपण बघायला पाहिजे, आणि हे इथे दिलेलं आहे. प्रविश्य मृण्मयूर हसता. मग आता ती जी पहिली गेलेली होती ती हातात मोर घेऊन आलेली आहे. मातीचा मोर, अर्थात खरा मोर नाही, कारण या पोराला दिलं तर तो मोराची पिसं काढत बसणार पक्का. प्रथमा सर्वदमन शकुंत लावण्य प्रेक्षस्व. सर्वदमन शकुंत लावण्य बघ. शकुंत म्हणजे पक्षी आणि लावण्य म्हणजे सौंदर्य, आणि एकत्र शब्द बघा, त्या शब्दाची गंमत आहे. शकुंतला वण्य. आता हा लहान पोरगा आहे, त्याला ते काही बाकी कळलं नाही. ठीक आहे. सदृष्टिक्षेपम, त्याने त्याची नजर टाकली. कुत्र वा मम माता, माझी आई कुठे आहे. तो आई वेळा पोरगा आहे. साधारणतः सगळीच लहान मुलं आई 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 आईच करत असतात, कारण आई हेच त्यांचं मॅक्सिमम विश्व असतं. तर शकुंतलावण्य म्हणजे त्या बाईला म्हणायचं आहे की पक्षी बघ किती सुंदर आणलाय मी तुझ्यासाठी. आणि याला शकुंतला म्हटल्याबरोबर आपली आईच आठवली, आणि तो म्हणतो कुठे आहे माझी आई, म्हणून तो तिकडे नजर टाकून राहिला. आता राजा, हे नाटक आहे, तो राजा स्वतःच्या मनाशी म्हणतो किंवा शकुंतला इति अस्य मातुः आख्या. काय, याच्या आईचं नाव शकुंतला आहे. स्वाभाविक आहे, याच्याही बायकोचं नाव शकुंतला आहे आणि त्या पोराच्या आईचं नाव शकुंतला आहे. हे म्हटल्यावर राजाला मनमे लड्डू फुटा. बरोबर आहे की नाही. नंतर संती पुनः नामधेय सादृशाने. मग आता परत तो स्वतःला म्हणतो कंट्रोल कंट्रोल उदय कंट्रोलवाला, की होऊ शकतो योगायोग असू शकेल एखादा, हो का नाही, की एखादं नावं सारखी असतात ना. आता आपणही विद्यार्थ्यांची जेव्हा नावं लिहितो तेव्हा मुलींची नावं, 2-3 मुलींची नावं सारखी सारखी असतात, कधी कधी त्यांच्या वडिलांची नावं पण सारखी असतात. हाही योगायोग असू शकतो. ठीक आहे. मग काय, रोचते मे एष भद्रमयूर हा. ठीक आहे. आता तो सर्वदमन म्हणतो मला हा मोर आवडला, म्हणजे आता त्यांनी ते बालमृगेंद्रला सोडलं. ठीक आहे. इथे क्रीडनकम आदत्ते, असं म्हणून तो ते खेळणं हातात घेतो. अर्थात तोडणार आहेच 100%. विलोक्य शोध वेगम. आता या पहिली जी तापसी आहे ती बघते त्याच्याकडे आणि उद्वेगाने म्हणते अरे देवा, अशा पद्धतीनं म्हणते, वैतागून म्हणते अहो रक्षाकरंडकम अस्य मणिबंधे न दृश्यते. याच्या हाताला जो धागा बांधलेला होता, ठीक आहे, ते लहान मुलांना मौली वगैरे बांधून देतात ना, एक तावीज म्हणून नाही पण एक मौलीसारखं जे बांधून देतात, ते याच्या हाताला दिसून नाही राहायला म्हणते. अलम आवेगे ना. आता राजा म्हणतो तुम्ही वैताग नका करून घेऊ. ननु इदम सिंह शावक विमर्दात परिभ्रष्टम इति आदातुम इच्छती. ठीक आहे. आता तो राजा एकदम शांतपणे ते उचलतो, म्हणतो तुम्ही वैताग नका करू. हा त्या मुलगा खेळत होता त्या सिंहाच्या याच्याशी, तर तो पळून गेला. असं होतं, बरेचदा होतं. आपण जर बांधलेलं असेल तर काय याच्यामध्ये ते पडून जाऊ शकतं कधी कधी. तर तो उचलतो आणि त्या बाईला द्यायला लागतो हातात धरून. ती बाई एकदम दचकते. हां, मा खालू अवलंब्य, नाही नाही धरू नका, पकडू नका त्याला, ते उचलू नका म्हणते ती. कथम गृहीत मनेनं. आणि आता तिला आश्चर्य वाटलं, याने कसं पकडलं. तर इति विस्मयात उरो निहित हसते परस्परम अवलोकयता. आणि आता या दोघी एकमेकींकडे अशा हातात, अरे बापरे, म्हणजे काय भयानक. ती स्माइली आहे ना ती अशीवाली, तर तसं असं ते एकदम अशा भयानक, अशा बापरे यांनी कसं काय पकडलं, असा त्यांचा एकंदरीत ॲप्रोच, त्यांचं एक्सप्रेशन. कथम किमर्थम प्रतिषिद्धास्म. आता याने सहज पकडलेलं आहे, तो अजूनही पकडू नये. तो म्हणतो तुम्ही का अडवलं मला. त्याला ते काय कळतच नाही की या बाया अशा एकदम हायली घाबरल्यासारख्या आणि एक्सायटेड का दाखवून राहिलेल्या आहे. शृणोतु महाराज. महाराज ऐका, एषा अपराजिता नाम औषधी ही भगवता मारीचेण दत्ता. ही म्हणे, ही जे बांधलेलं आहे करंड म्हणजे हे दोरा, तर तो म्हणे हा साधा दोरा नाही, ही अपराजिता नावाची एक औषधी आहे विशेष. आणि भगवान मारीची म्हणजे जे हेड आहे या इन्स्टिट्यूटचे, त्यांनी स्वतःच्या हातून बांधून दिलेले आहे. ठीक आहे. एताम किल माता पितरौ वा आत्मानंच वर्जयित्वा अपरह भूमीम पतिताम न गृह्णाती. ही जी वनस्पती आहे हिला फक्त या मुलांनी स्वतः किंवा याच्या सख्ख्या आईबाबांनी हात लावायचा, बाकीच्यांनी उचलायचं नाही, असा नियम आहे.
जसं शाळेमध्ये येताना सिव्हिल कपडे नाही चालणार, युनिफॉर्ममध्ये यावं लागेल, हा जसा नियम आहे तसा त्या वनस्पतीचा नियम आहे बा, की याला तिघांशिवाय कोणी पारक्याने हात लावायचा नाही, कोणीच नाही लावायचा, म्हणजे भावानी नाही, आजी नाही, आजोबा नाही, फक्त आई बाबा आणि हसत एवढ्यांनीच हात लावायचा. अथ गृह्णाती, मग राजा विचारतो बरं मग जर समजा इतरांनी हात लावला तर? स्वाभाविक आहे, इतरांनी हात लावला तर ततः सर्पो भूत्वा दशती, तर ही वनस्पतीचा साप होतो आणि ते चावतो म्हणतात. जादूचे प्रयोग आहे. साप होतो त्या वनस्पतीचा आणि मग तो चावतो. ठीक आहे. भवतीभ्याम कदाचित अस्याः प्रत्यक्षीकृता विक्रिया. आता राजाला पुन्हा एकदा कन्फर्मेशन टेस्ट करायची आहे, तुम्ही हे खरंच बघितलं आहे, असं कधी झालेलं आहे? अनेकदा पाहिलं आहे म्हणे, कारण हे पोरगं वात्रट आहे, हे इथं तिथं कुठंतरी ते सांडवत असणार, कोणीतरी अनावधानाने उचलत असेल तर त्याचा साप होत असेल, तो त्याचा चावत असेल, बिनविषारी साप असेल कदाचित, कारण असं प्रयोग त्यांनी पुष्कळ वेळा पाहिलेला आहे. आता राजा सहर्षम बालम परिश्वजते. आता ही तर DNA टेस्टपेक्षा कन्फर्मेटरी टेस्ट झाली. तो फटकन त्या पोराला जवळ घेतोय आणि त्याला आलिंगन देऊन त्याचा लोप करतोय. आता त्याचंच पोरगा आहे, ते कन्फर्म झालं. कशावरून? तर पहिलं तर चक्रवर्ती लक्षणं, कारण त्याला सांगितलेलं असतं की तुला मुलगा होणार आहे आणि तो चक्रवर्ती होणार आहे, त्याच्या हातावरती लक्षणं दिसतात, हे पहिलं. दुसरं, त्याचा आणि याचा वंश एकच कुरुवंश आहे हे त्याला कळलेलं आहे. तिसरं, त्याच्या आईचं नाव शकुंतला आहे आणि तिचा संबंध त्या अप्सरेशी आहे, म्हणजे ही एकच असणार ना. समजा तुमच्या आईचं नाव सांगितलं आणि अमुक एका गावची अमुक एका खानदानीची, तर तिथं आपली एकच आई असेल ना, ते काही 4 जणी थोडी असणार आहे त्याच नावाच्या एकाच खानदानीतल्या, हे तर आपल्यालाही कळतं. तर तसं त्यालाही कळलेलं असतं. आणि आता ही कन्फर्मेटरी टेस्ट झाली की तिघांच्या शिवाय दुसऱ्या कोणी, तर तो साप होऊन चावतो, याला चावलं नाही, साप झाला नाही, म्हणून तो त्याला जवळ घेऊन लोप करतोय. मुंच माम. आता हा लहान मुलाला माहिती नाही, याला आनंद झाला, पण याला माहिती नाही. मुंच माम मम खलु तातः दुष्यंतः न त्वम. तो म्हणतो माझे बाबा दुष्यंत आहे, म्हणजे आई त्याची स्टोऱ्या सांगतच असेल ना बाबांची, तुझे बाबा असे, तुझे बाबा तसे, काही तर सांगत असेल, राजा आहे तर तो म्हणतो की माझे बाबा दुष्यंत आहे, तुम्ही नाही आहे. आता त्याला काय माहिती, हाच दुष्यंत आहे. सस्मितम एषः विवादः एव प्रत्याययति. हा जो तू विवाद करतोय ना, म्हणजे हा जो तू काय म्हणता येईल दुरुत्तर करतोय, किंवा म्हणजे हा बोलला लगेच प्रत्युत्तर देतोय, हे तू नाही आहे माझा बाबा, असं जे तू फटकन म्हणतोय, हेच माझा मुलगा असल्याचे लक्षण आहे. हे शेवटी बापावर जातात की नाही पोरं. तर हजर जबाबी असे बाबा, आणि तसाच तो झाला. म्हणजे ही इथं पुन्हा पोराचं हा माझा पोरगा आहे हे कन्फर्मेशन याला मिळालं. थीम तीच, पण दुसरी स्टोरी. दोघांमधल्याही फरक लक्षात येतो आहे ना तुम्हाला, म्हणजे त्याची ट्रीटमेंट किती वेगळी होती आणि याची ट्रीटमेंट किती वेगळी होती. आणि म्हणून हिंदी पिक्चरमध्ये एकाच थीमवर कुंभ के बेले में बिछड़े हुए भाई, असे कितीतरी पिक्चरमध्ये दिसतात, पण त्यांच्या स्टोऱ्या कधी कधी घिसापिट्या सेम होतात. पण हे हिंदी पिक्चर नाही आहे, हा संस्कृत साहित्य आहे, याच्यामध्ये नवं नेहमी असणार आहे. आणि हा 500 वर्षांच्या काळानंतरचा बदल एवढा फक्त लक्षात घ्यायचा की समाजाचा बदल कसा झाला, त्यावरून ट्रीटमेंटमध्ये म्हणजे नाटक लिहिण्याच्या पद्धतीत कसा बदल झालेला आहे. नाटक समजलं असेल अशी अपेक्षा करूया. उद्या 3रं नाटक शिकू थीमवरचं.